बापरे कुठे गेला ना रे पप्पा सोबत चिप आणलं का आमचा पिऊ बाहेर गेला तर पप्पा सोबत पप्पा कुठे पप्पा नाही आले का तू पप्पा सोबत गेला होता ना मग पप्पा कुठे गेले पप्पा ए तुला पप्पाने काय घेतलं खाऊ रे चिप काय दाखव तू चिप दाखव चिपुडी दाखव सगळ्यांना द्या चिप्स खायला या म्हणा सगळ्यांनी बोल नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार कर गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग दोडण टाकले चक्कीमध्ये थोडंसं आज चिकन भाकरी बनायचं आहे ना चिकन आणि तांदूळच्या भाकरी त्यामुळे थोडंसं तांदूळ टाकला जायला आता सगळं कापून झालंय भुजून पण झालं मस्त कांदा भाजले खोबरं कोथिंबीर अद्रक आणि लसूण पण भाजून घेतले आणि कोथिंबीर वरून टाकण्यासाठी आणि इकडे बघा चिकन टाकले शिजायला मस्त शिजून गेले गॅस बंद केला आहे बघा आणि आमचा पिऊ बघा कसं मोबाईल मागतोय बेटा नको ना बेटा पिऊ प्लीज थांब मी थांब बंद करू दे आता मसाला पण वाटून झाला बघा मस्त बारीक वाटला मसाला आता भाजी करून घेते पहिला मग भाजी झाली का मग नंतर भाकरी बनवणार चिकन पण शिजून गेले मस्त शिजलं एकदम मऊ शिजलं चण्याला भाजी करायला घेते कढाई मशीन तापली आता तेल टाकते जास्त पातळ भाजी नाही करायची मला सुकीच भाजी म्हणजे जास्त सुकी पण अशी थोडी मिडियम अशी भाजी करायची आज मस्त भाकरीसोबत तांदूळच्या भाकरीसोबत एवढी भारी लागते ना भाजी खरंच एकदम मस्त लागते माझ्यापेक्षा मिस्टरांना लई आवडते ती भाजी शिजलं ना एकदम भारी शिजले मस्त तेल पण मस्त तापलंय आता मस्त मसाला तळून घेते तो पिवळा रडत होता मोबाईलच मागतो काय बोलणार असं कलसून घ्यायचं तेलामध्ये मसाला बघा मसाला आमचा तळून झाला त्याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच बेसन पीठ टाकायचं बिगर भाजून टाकलं तरी चालेल भाजून टाकलं तरी चालेल मी आता बिगर भाजले टाकते आणि मस्त तेलामध्ये कलसून घ्यायचं तेला पण मस्त आता थोडं 5 मिनिटं मस्त बिना पाणी टाकून कलसून घ्यायचं बघा एकदम मस्त तळून जातं ते बेसन पीठ पण म्हणजे त्याच्याने ना भाजी अशी घट्ट येते मस्त घट्टसर एकदम भारी आणि खायला पण एकदम चव लागते म्हणून मी थोडंसं बेसन पीठ टाकलं मग नंतर मसाले टाकणार मग हलवत राहायचं ते बेसन पिठाला सगळं भाजतं गरम मसाला टाकते आता थोडासा गरम मसाला टाकला थोडीशी हळद टाकते असं मिक्स करून घेते हळद आणि गरम मसाला याच्यामध्ये मसाला माझा टाकायचा मग तिखट नंतर टाकायचे भाजीला चव लागते खरंच हे बघा तिखट टाकते आता थोडी 1 चमचा टाकते मी कारण की लई तिखट येते एकदम आणि पिऊ आणि आधी खातो ना भाजी त्याच्यामुळे थोडं कमीच करते मी त्या दिवशी 1 चम्मच टाकला तरी भाजी तिखट लागत होती त्यांना सगळ्यांना तिखट झाली आता बघा मस्त मी आता धना पावडर टाकते याच्यामध्ये कारण की तेल सगळं आटून जातं मग
धना पावडर टाकलं ना. मी कोथिंबीर भरपूर टाकली आहे. कोथिंबीर टाकायची जेव्हा कोथिंबीर घातली ना मग तेव्हा मग धना पावडर टाकायचं. कोथिंबीर भरपूर टाकली ना त्याच्यामुळे काही एवढी गरज नाही आहे धना पावडरची. किंवा मिक्सरच्या पाण्यात थोडं पाणी टाकते. मस्त आता 5-1 मिनिट मस्त तळू दे ना तेल सुटेपर्यंत. मग तेल सुटलं का मग चिकन टाकणार. बघा मसाला तळून झाला मस्त. आता किती मस्त तेल सुटलंय बघा एकदम भारी मस्त. तुम्हाला थोडंसं काळी काळी दिसते माझी ती मसाला कारण की कांदा तसा भाजून गेला ना जसा बडून गेला ना थोडा त्याच्यामुळे थोडासा मसाला जसा काळा झाला. पण गावाला असंच एकदम काळी काळी भाजी करता काळा मसालाची मसाला वाटत. चला मी आता याच्यामध्ये चिकन टाकते. मस्त तेल चांगलं सुटलंय. भारी भाजी एकदम भारी. तेल पण मस्त सुटलं. किती दिवसापासून चालू होतं त्यांचं चिकन भाकरी कर त्याच्यामुळे म्हटलं चला तरी चिकन भाकरी करून. पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये थोडंसं कारण की ना आपण जे पीठ टाकलं त्याच्यामध्ये थोडीशी घट्टी होणार ती भाजी त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकते. घट्टी होईल जाते मस्त. झालं नाही पाणी आता मस्त थोड्या वेळाने एकदम घट्टी होऊन जाईल. आता वरून कोथिंबीर टाकते थोडीशी मस्त. मीठ टाकते थोडं कारण की आम्ही पहिले मीठ टाकलंय थोडंसं म्हणून मी आता कमी टाकते. कसं थोडी शाळली झाली तर चालते भाजी पण खारी नको व्हायला. खारी झाली तर त्याला विलाज आहे पण ही आणी झाली तर त्याला विलाज आहे. वरून मीठ टाकता येतं परत मसाला. आता थोडंसं 5 मिनटं गदक आला का मग दाखवते तुम्हाला. चला आपली भाजी नंतर तयार झाली मस्त एकदम भारी झाली मस्त. असं गट्टी पण आहे जास्त पातळ पण आहे एकदम मस्त. थोड्या वेळाने अशी गट्टी होईल जाईल ती थोड्या वेळाने. चला मी आता गॅस बंद करते आणि भात टाकते भाकरी बनवते मग भेटू नंतर. चला बाबा या जेवायला आम्ही आता जेवायला बसते मस्त. हे बघा मस्त भाकरी बनवल्या तांदूळच्या एकदम मस्त. बरोबर किती भारी दिसते ना. मम्मी बरं तुझी मम्मी बरोबर. टमाटा बिमाटा कापून ठेवले मस्त धुण्यासाठी. इकडे मस्त भाजी एकदम भारी झाली मस्त. या तुम्ही पण जेवायला मस्त चिकन भाकरी खायला. इकडे कुकरमध्ये भात टाकला आहे
आम्ही आता जेवायला बसतोय मस्त. आमच्या पिऊला मोबाईलच पाहिजे बस, दिवसभर मोबाईल बघतो आणि आधी पण तसाच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल बोल आमचा पिऊ आहे ना, लाईक करा, शेअर करा. हा, मम्मी बरं आहे, मम्मी बरं आहे. आता शिकून गेला आता मस्त मम्मी बरं. शिकतोय. ते बोल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अच्छा. अकाउंट में मंगवाए वो अकाउंट डिटेल्स लेकर आए। इसमें अकाउंट नंबर लिखा है सर उसके बाद और भी पैसे तुला तू आली? देखो बेटा तुम्हारा आमचा पिऊ पीस खात नाही म्हणून पीस टाकणार नाही. बाबांनो रात्रीच्या टायमाला मी ब्लाऊज शिवते आता माझ्या सासूबाईचं, कारण की दिवसाला जमत नाही ना, मुलगा त्रास देतो माहिती तुम्हाला, आणि म्हणून शिवते ब्लाऊज आता. म्हणजे चला थोडं शिव आता, जसं जमेल तसं. आपलं घरचं बी शिवलं तरी बघायला हे बघा असं शिवते. अजून मला पुढचा भाग झाला, अजून म्हणजे भरपूर ब्लाऊज शिवायचे आहे माझे सासूचे, माझे, आमचे घरचे शिवणारे, बाहेरचे नाही शिवणारे असं, पण तरी बी थोडे आपले पैसे वाचताना सहज. बघा माझं ब्लाऊज शिवून झालं आता, पूर्ण कंप्लीट झाला आता मस्त. फक्त आता काच आणि बटन लावायचं बाकी आहे, ते आता बघू उद्या बिद्या सकाळी लावणार. हे बघा कटोरीचे हे बघा. माझ्या सासूबाई असं लांब हातात घालता ना, लांब बाया. हे बघा म्हणून मी लांब बाई शिवली. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा शिवून झालं मस्त. माझ्या सासूबाई ना छोटासा गडा लागतात त्यांना, त्याच्यामुळे मी छोटासा गडा घेतला आहे. चला बा बहिणींनो, मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला बा बहिणींनो, झालं माझं शिवून आता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.